अमरावतीमध्ये पार पडला राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव। आमदार रवी राणा यांनी उडवली युवा स्वाभिमान पक्षाची पतंग, तर भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उडवली भाजपची पतंग। अमरावतीत राणा दाम्पत्याकडून दरवर्षी होत असतो पतंग महोत्सव। यावेळी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्ष व भाजप यांनी संयुक्त युतीच्या पतंगा उडवल्या। मेळघाटचे भाजपचे आमदार केवलराम काळे यांनी सुद्धा पतंग महोत्सवात आपली हजेरी लावली। नवनीत राणा यांनी उखाणा घेत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी सांगितले की भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे यावर्षी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची पतंग उडवली व आकाशात सुद्धा महायुतीचे गठबंधन दिसून आले। राजकारणात लिमिट क्रॉस करून कोणी कोणावर बोलू नये। जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप कडू बोलतात त्यांना माझा एकच सल्ला आहे, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। माझ्या श्वासापेक्षाही जास्त महत्त्व रवी राणा यांचं माझ्या जीवनात आहे। शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड, रवीजींचं बोलणं साखरेपेक्षा गोड, असा उखाणा त्यांनी घेतला। शंकराची पिंडीवर संत्र्याची फोड, रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड। मकर संक्रांत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण कोणताही सण असला तर आपण खूप आनंदात साजरा करतो आणि यावेळीच थोडासा वेगळा आहे, कारण 6-7 महिने पहिले आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तर आज भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे 2 पतंग आज होत्या आणि आकाशात सुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंग उडत होत्या आणि हे आनंदाचे क्षण असतात आणि याला आपण चांगल्या पद्धतीने जगलो पाहिजे आणि तेच आनंद आम्ही आमच्या लोकांसोबत घेत असतो। या निमित्तानं तुम्ही तुमच्या विरोधकांना काय संदेश देणार? माझे काय विरोधक आहे, राजकारणामध्ये फक्त एक लिमिट आपण क्रॉस करून कोणीही कोणावर बोलू नये, फक्त मी नेहमी हेच म्हणत राहते। आणि मकर संक्रांत आहे, सुरुवातच आमची तिळगुळांसोबत होते, तर सगळे जे खूप कडू बोलतात सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहील, मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या आणि सगळ्यांनी गोड बोला। राजकीय जीवनमध्ये फक्त इलेक्शन पुरता हा आपले एकमेकाचे विचार वेगळे असतात, पण त्याच्यानंतर आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ती भान जर आपण ठेवली आणि आजपासून गोड बोलणं सुरू केला तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीसजी सुद्धा आमची महाराष्ट्राची एक वेगळी भरारी येणाऱ्या काळामध्ये भरताना सगळे महाराष्ट्र आणि पूर्ण देश पाहणार आहे। मला वाटते की माझे प्रत्येक श्वासातच म्हणतात ना, जसे पोटची मणी काळी असतात तसेच प्रकारे माझ्या जीवनामध्ये त्याला जसा महत्त्व आहे त्यापेक्षा माझे श्वासापेक्षाही जास्त महत्त्व रवीजींचं माझ्या जीवनामध्ये आहे। आणि मी सगळी महिलांना जे क्षणाची पूर्ण महिला वाट पाहतात, कारण की आम्ही आमचे शेवटच्या श्वासापर्यंत महिला एकच गोष्टीसाठी जगतो की आम्हाला काही झालं तरी चालते, पण आमच्या डोक्यावरचा हळद कुंकू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहू द्या देवा, एवढीच देवाचरणी विनंती करते आणि सगळ्या महिलांना मनापासून मकर संक्रांतची खूप शुभेच्छा देते। पतंग महोत्सवामध्ये रवी राणा यांनी म्हटलं की घट्ट माहिती आहे, ज्याप्रमाणे आम्ही विधानसभेत अनेकांच्या पतंगा कापल्या, मजबूत उमेदवार भाजपचे निवडून आले, या पतंगाप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाच्या माध्यमातून मोठी भरारी घेणार आहेत। मकर संक्रांतीच्या पर्वावर विरोधकांनी तिळगुळ खावे आणि गोडगोड बोलावे। उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या त्यामुळे मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व त्यांना आवडायला लागलं आहे। त्यामुळे हे संकेत आहेत की उद्धव ठाकरे तिळगुळ खातील आणि महायुतीसोबत गोडगोड बोलतील। ज्या पद्धतीनं आज मकर संक्रांत आहे, अनेक विरोधकांनी आज मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर तिळगुळ खा गोडगोड बोला आणि मी पाहिलं उद्धवजी ठाकरेंनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटी घेतल्या, मला असं वाटतं की त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आवडायला लागलेलं आहे आणि कुठंतरी ते संकेत आहे की येणाऱ्या या मकर संक्रांताच्या माध्यमातून मला असं वाटते तिळगुळ खातील ते आज चांगल्या प्रकारे आणि महायुतीसोबत गोडगोड बोलतील। पण यावर्षी वैशिष्ट्य होतं 2 वेगवेगळ्या पद्धती, एक भाजपची आणि एक युवा स्वाभिमानची। बिलकुल महायुतीचे घटक पक्ष आहे युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजप। आज हनुमानगडी या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये केवलरामजी काळे भाजपचे कार्यकर्ते भाजपची पतंग उडवत आहे, माझ्या उपस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते हनुमानगडीला पतंग उडवत आहे आणि मला असं वाटतं ही घट्ट महायुती आहे। ज्या पद्धतीने आम्ही विधानसभा लढलो, विधानसभेमध्ये आपण पाहिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये अनेकांच्या पतंगा कापल्या आणि मजबूत उमेदवार भाजपचे निवडून आले, युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मी निवडून आलो आणि मोठ्या प्रमाणात या पतंगी सर्कस महाराष्ट्राची मोठी भरारी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे घेणार आहे विकासाच्या माध्यमातून. आणि हीच भरारी हनुमानगडीच्या पवित्र भूमीमध्ये प्रार्थना केली की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर, आदिवासी सर्व सामान्य जनतेला अशी भरारी त्यांच्या माध्यमातून मिळेल आणि एक मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे. यावेळी पतंग महोत्सवाला शहरातील युवा स्वाभिमान व भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.